सस्ने जय महाराष्ट्र मित्रांनो, आता आपण आहोत साणी रोडला, जी दक्षिण विभागात हा रस्ता येतो. तिथे रस्त्याची काम सुरू आहे. सकाळी एक फेसबुक लाईव्ह केलेलं, तिथे पण रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम सुरू होतं आणि इथे पण तेच सुरू आहे. आता आपण बघाल इथे मागे कॉन्क्रीटची गाडी आली आहे आणि याचा जर प्लांट एक्झिट टाइम बघाल, दाखवांना 1:40 हा प्लांट एक्झिट टाइम आहे. म्हणजे जवळपास 1:45 वाजता दुपारी गाडी निघालेली. आता वाजलेत 9:10, म्हणजे 9:10 म्हणजे जवळपास 8 तास कंप्लीट झालेत आणि 8 तासानंतर हे इकडे कॉन्क्रिटिंग करतायत. फक्त 2 तास प्लांट प्लांटमधनं निघाल्यानंतर 2 तास आत हे कॉन्क्रीट वापरणं गरजेचं असतं, पण 8 तासानंतर पण हे कॉन्क्रीट वापरतंय. आता आपण बघाल तिकडे थोडाफार जरा लांब दाखव, तिकडे अर्धा मीटर मध्ये त्यांनी हे कॉन्क्रीट ऑलरेडी ओतलेलं आहे आणि आता इथे कॉन्क्रीट ओतायला चालले. ते बघा, दाखव. सुपरवायझरना विचारलं, जीएल कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. जीएल कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि त्यांचं काम चालू आहे. सुपरवायझरला विचारलं, उत्तर नाहीत. सुपरवायझरला विचारलं तर उत्तर नाही त्यांच्याकडे. आणि अशा प्रकारची कामं सर्रासपणे मुंबईभर चालू आहेत. सकाळी पण आपण फेसबुक लाईव्ह केलेलं, कंत्राटदार ज्या पद्धतीने कामं करतात मुंबईत, तो प्रकार आपण सकाळी उघडकीस आणलेला. आणि आता पण कॉन्क्रिटिंगचं काम चालू आहे. 2 गाड्या यांनी इकडे ओतल्या आहेत आणि दोन्ही गाड्या आहेत दुपारी 2 वाजता प्लांट मधनं निघालेल्या आणि 8 वाजता आता 9:15 वाजायला आले आहेत, तरी पण यांचं कॉन्क्रीट ओपन झालेलं नाही आणि हे निकृष्ट दर्जाचं कॉन्क्रीट इथे वापरतायत. विचारलं तर आता सांगतात की आम्ही आता कॉन्क्रीट इकडे साधं ओतून देतोय, पण यांनी ऑलरेडी तिथे कॉन्क्रीट वापरलेलं आहे. मग अशा गोष्टींकडे बृहन्मुंबईनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं लक्ष आहे का? कॉन्क्रीट होत आहे, कॉन्क्रिटीकरण होत आहे रस्त्यांचं, तर तिथे महानगरपालिकेचा अभियंता आहे का? त्यांचा पण अभियंता इथे उभे नाही. आता हे पाठ करून उभे आहेत, त्यांनी तोंड दाखवावीत मला वाटतं. कृपया दाखवा ना भाऊ, तोंड दाखवा. इकडे तोंड दाखवायला लाज वाटते. मग अशा प्रकारची कामं करायची कशाला? जर तुम्हाला कंत्राटदाराच्या माणसांना तोंड दाखवायची लाज वाटते तर कामं करायची कशाला? आता ही गाडी जी आली आहे ना, ही गाडी आता रिजेक्ट करतोय, ही गाडी पाठवून देतोय. पुन्हा जर असं इथे सापडलं तर मला असं वाटतं काम बंद करायला लागेल. या अशा प्रकारची कामं चालणार असतील तर. आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पण लक्षात ठेवावं, या अशा प्रकारची फालतूगिरी जी चालली आहे महानगरपालिकेची, पैसे खाऊन कामं करताय तुम्ही, ते तर कृपया थांबवा. नाहीतर आम्हाला हे काम थांबवून आहे ना, तुम्हाला इथे खड्ड्यात उभं करायला लागेल इकडे. या अशा प्रकारची कामं करू नका, समजलं? जय हिंद, जय महाराष्ट्र.